नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. माजी सहकार पणन मंत्री व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी वाहिली आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली. पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांचा सविस्तर रिपोर्ट. आज सकाळी दूरदर्शनवर अतिशय धक्कादायक अशी बातमी कळाली. या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या विमानाला अपघात झाला. सुरुवातीला अपघात झाला अशी बातमी होती आणि दुर्दैवाने अतिशय धक्कादायक अशी बातमी आली. या अपघातामध्ये अजितदादा पवारसाहेबांच्या सहित 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा पवारसाहेब हे राज्यामधले एक अतिशय धाडसी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे, या राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची भौगोलिक माहिती, त्याचप्रमाणे राजकीय माहिती, राजकीय कार्यकर्ते या सर्वांची जाण असल्याचं नेतृत्व. त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झालेली आहे. प्रशासनावर प्रचंड असा वचक, प्रशासनाची बारकावे माहीत असलेले आणि अर्थखातं सांभाळत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लागावी ही भावना ठेवणार असं नेतृत्व गेलं. आज मी एवढं सांगतो की कराड उत्तरच्या विकास कामामध्ये अजितदादा पवारसाहेबांचं योगदान निश्चित मोठं आहे आणि त्यामध्ये विशेषतः जे आपल्या आरफळ कॅनालला पाणी सोडण्यात आलं, तो कार्यक्रम अजितदादा पवारसाहेब या राज्याचे कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री झाल्यानंतरच त्याचा शुभारंभ 12 डिसेंबर 1999ला करण्यात आला. आणि त्याच वेळी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी मागणी केली की आम्हाला या योजनेच्या पूर्व बाजूला 2 योजना असाव्यात आणि त्याच्यासाठी धनगरवाडी हनुमगरवाडी योजना, या योजनेचं एकंदर सर्वेक्षण करायचं, त्याला प्रशासकीय मान्यता द्यायचं, त्याचं प्रत्यक्ष काम करायचं, वेळोवेळी आर्थिक तरतूद करण्याची भूमिका ही अजितदादा पवारसाहेबांची होती. आणि त्यामुळेच या योजनेच्या माध्यमातून काही ठिकाणी पाणी निश्चित आलेलं आहे. जिरा शेतकरी हा बागायत झालेला आहे आणि हा दृष्टिकोन ठेवणारा, एक पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. मी आज या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची फार मोठी राजकीय हानी झालेली आहे. असा नेता होणे नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.